नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज आपण पाहणार आहोत आपल्या विजन सिरीज मधील फोर्थ चॅप्टर, तो म्हणजे आहे हवामान. खूप इझी चॅप्टर आहे हा. म्हणजे आतापर्यंत आपण जे काही चॅप्टर्स पाहिले त्यानंतर सगळ्यात इझी हा चॅप्टर आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा तर आपला जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे नकाशा वाचनाचा, तो आधी आपण करूयात. कारण ऍज यू ऑल नो, आपल्या एक्झाम मध्ये क्वेश्चन नंबर 4 जो आहे त्याच्यामध्ये नकाशाला खूप जास्त महत्व आहे. सो लेट अस स्टार्ट विथ नकाशा वाचन. सगळ्यात पहिल्यांदा आहे ब्राझील आणि त्यानंतर आहे भारत. आता नकाशा वाचायचा कसा, इथून आपण खरं तर सुरुवात केली पाहिजे. सो बघा, सगळ्यात पहिल्यांदा तर नकाशा ब्राझीलचा आहे हे कळतंय. त्यानंतर नकाशामध्ये काय आहे, वार्षिक सरासरी पर्जन्यमान आणि त्यासोबतच तापमान. पर्जन्यमान आणि तापमान हे दोघं लिंक आहेत. तुम्ही फक्त एकाचा अभ्यास नाही करू शकत, तुम्हाला दोघांचा अभ्यास एकत्रच करावा लागणार आहे. सो आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सूची पहा. सूचीमध्ये काय आहे की रंगछटा वापरलेले आहेत, कलर स्कीम्स वापरलेले आहेत. आणि सगळ्यात जो डार्क रंग आहे याचा अर्थ त्या ठिकाणी जास्त पर्जन्य आहे आणि जसं लाईट लाईट होईल त्याप्रमाणे कमी पर्जन्यमान आहे. तर सगळ्यात डार्क रंग जो की या ठिकाणी आहे, हा आणि हा रंग सेम झाला काय, हा सगळ्यात डार्क रंग जो की या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑलमोस्ट 3000 मिलीमीटर पेक्षा पण जास्त पर्जन्यमान आहे. आणि सगळ्यात व्हाईट रंग जो की या ठिकाणी आहे, तर या ठिकाणी 500 पेक्षा पण किंवा 500 मिलीमीटर पेक्षा पण कमी पर्जन्य आहे. ज्या लोकांनी माझा आधीचा व्हिडिओ पाहिलाय तर त्याच्यामध्ये आपण भूरचना किंवा प्राकृतिक रचना जी आहे ब्राझील मधली त्याच्यावरती अभ्यास केला होता. तर त्यामध्ये तुम्हाला आठवत आहे का, मी तुम्हाला सांगितलं होतं की अजस्त्र कडा येतो या भागामध्ये आणि त्यामुळे पाऊस पडत नाही, पर्जन्यछायेचा प्रदेश वगैरे तयार होतो. तो कसा तयार होतो, काय तयार होतो हे मी ऑलरेडी त्या सेशन मध्ये सांगितलेलं आहे आणि आय होप की तुम्ही ते पाहिलं असेल आणि तुम्ही सिरीज वाईज व्हिडिओ पाहतायत असं मला वाटतंय. आता बघूया तुम्हाला लक्षात आहे का. ज्यांना लक्षात आहे त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय की लक्षात आहे. बघूया किती जणांना लक्षात आहे. सो आता इथे जो व्हाईट भाग आहे याचा अर्थ काय, या ठिकाणी पाऊस किंवा पर्जन्य अतिशय कमी आहे बिकॉज ऑफ अजस्त्र कडा. आता इतकं तर आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन आहे. बाकी एक वरची दिशा उत्तर आहे, हे जे आहे यातून मकर वृत्त जात आहे, इथून विषुववृत्त जात आहे, हे सगळं ठीक आहे. सो आता आपण नकाशा वाचन करायला घेऊयात. नकाशामध्ये समताप रेषा, आता या ज्या रेषा आहेत या ठिकाणी हे काय दाखवतात की इथे समान तापमान आहे. म्हणजे या पूर्ण भागामध्ये 28 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, या पूर्ण भागामध्ये 28 आहे, इथे 23 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, या ठिकाणी 18 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. सो ती रेषा काय दाखवते की सेम टेम्परेचर या सगळ्या भागांमध्ये आहे, त्याला आपण समताप रेषा म्हणतो. हे जर प्रेशर दाखवायचं असतं तर ती समदाब रेषा असली असती. तर समताप रेषांचा विचार करता ब्राझील मधलं सरासरी तापमान किती आहे, तर बघा, सगळ्यात जास्त तुम्हाला 28 बघायला मिळते आणि सगळ्यात कमी जे आहे तर ते 18 आहे. म्हणजे सरासरी तापमान पाहता तापमान कक्षा आहे. तापमान कक्षा म्हणजे काय, कमाल किमान तापमान किंवा किमान कमाल तापमान लिहितो आपण, मिनिमम मॅक्सिमम. तर ते किती आहे बघा, 18 अंश सेल्सिअस ते सेल्सिअस मराठीमध्ये लिहावं लागेल ना, ते 28 अंश सेल्सिअस. ठीक आहे. सो हे येणार आहे की सरासरी तापमान कक्षा किती आहे. त्यानंतर नेक्स्ट काय विचारलंय, कोणत्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो. तर बघा, हा जो भाग तुम्हाला इथला सेम सेम कलर होतो यार, हा हा जो भाग तुम्हाला इथला बघायला मिळतो या ठिकाणी जास्त पाऊस आहे. इथे काय आहे, अमेझॉन नदीचे खोरे. तर कोणत्या भागामध्ये जास्त पाऊस पडतोय, ज्या ठिकाणी अमेझॉन नदीचे खोरे आहे त्या ठिकाणी जास्त पाऊस पडतोय. आय होप की हे विजिबल आहे किंवा आहे दिसतंय, हे बऱ्यापैकी दिसतंय. तसं पण तुम्ही उत्तरं जी आहेत तर ती मी सांगते त्याप्रमाणे लिहू शकता, इथे काही डिफिकल्ट नाहीये. नेक्स्ट आहे ब्राझीलकडे कोणत्या कोणत्या दिशेने वारे येत आहेत. तर बघा, हे जे अरोज आहेत ते दाखवत आहेत वाऱ्यांची दिशा. तर हा भाग जो आहे म्हणजे वरचा अरो जो आहे तो उत्तर आहे. या ठिकाणी काय येतं, ईशान्य, पूर्व येतं, इथे काय येतं, आग्नेय येतं. सो म्हणजे बेसिकली ईशान्य आणि आग्नेय या दिशेकडून ब्राझीलकडे वारे येत आहेत. सो कोणत्या दिशेने येत आहेत, ईशान्य आणि आग्नेय. ओके. त्यामागचं कारण काय असावं, त्यामागचं कारण हेच आहे की उत्तर अटलांटिक महासागर आणि दक्षिण अटलांटिक महासागर यावरून वारे येत आहेत. या वाऱ्यांना कोणता अडथळा निर्माण होतो, तर या ठिकाणी जो अजस्त्र कडा आहे त्याचा अडथळा या वाऱ्यांना निर्माण होतोय. अजस्त्र कडा, या वाऱ्यामुळे कोणत्या प्रकारची वृष्टी होत असेल, तर आता या अजस्त्र कडामुळे या ठिकाणी प्रतिरोध प्रकारची वृष्टी होतीये. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट इथे आपण बघू शकतो की इथे अजून एक काय आहे ते म्हणजे उच्चभूमी आहे, त्याच्यामुळे पण या भागामध्ये कमी वृष्टी आहे. सो तुम्ही अजस्त्र कडा अडथळा पण लिहू शकता आणि ब्राझील उच्चभूमी पण लिहू शकता. कोणत्या प्रकारची वृष्टी होतीये, तर या सगळे वारे जे आहेत तर ते अजस्त्र कडामुळे असेल किंवा ब्राझील उच्चभूमी असेल त्याच्यामुळे अडवले जातात. सो इथे म्हणजे हे जे कडा वगैरे आहे किंवा हा जो उंचीचा भाग आहे तो या वाऱ्यांना अडवतोय, विरोध करतोय.
सो इथे कुठल्या प्रकारची वृष्टी आहे? प्रतिरोध. ठीक आहे. या वाऱ्यांचा व पर्जन्याचा सहसंबंध जोडा. तर ज्या भागामधून हे वारे येतात, आता याच वाऱ्यांमुळे पर्जन्य होत आहे. तुम्ही जर बघितलं तर उत्तर अटलांटिक महासागरामध्ये जे ईशान्य दिशेकडून वारे येतात त्यामुळे अमेझॉनच्या खोऱ्यामध्ये वृष्टी होतीये किंवा अमेझॉनच्या खोऱ्यामध्ये पाऊस पडतोय. आणि हे जे आग्नेयकडचे वारे आहेत तर ते अजस्र कडा वगैरे यामुळे अडवले जातात. त्यामुळे इथे काय होते? पर्जन्य छायाचा प्रदेश निर्माण होतोय, म्हणजे वृष्टी कमी आहे. कोणत्या भागामध्ये सरासरी तापमान कमी आहे? तर दक्षिणेकडच्या भागामध्ये सरासरी तापमान कमी आहे. हे तुम्ही घेऊ शकता ब्राझीलच्या दक्षिणेकडे. नेक्स्ट आहे अक्षवृत्तांचा विचार करता ब्राझीलमधील कोणत्या प्रदेशामध्ये समशीतोष्ण हवामान असेल? आता समशीतोष्ण म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी तुम्हाला सम प्रमाणामध्ये उष्णता आणि थंडी म्हणजे शीतलता बघायला मिळते त्याला आपण म्हणतो समशीतोष्ण. तर आता या ठिकाणी बघा, आपल्याकडे एकतर दोन प्रकारचे अक्षवृत्त आहेत. विषुववृत्त एक आहे आणि मकरवृत्त एक आहे. तर मकरवृत्ताच्या आसपास तुम्हाला बघायला मिळते की तापमान पण बरोबर आहे, म्हणजे जेवढा ज्या प्रकारचे तापमान आहे त्याच प्रकारे त्यामध्ये पाऊस पण खूप जास्त पडतोय. सो बेसिकली हे समशीतोष्ण आहे. सो कर्कवृत्त असेल, मकरवृत्त असेल तर या वृत्तावरती तुम्हाला समशीतोष्ण प्रकारचे जे वातावरण आहे तर ते बघायला मिळेल. सो मकर वृत्ताच्या दक्षिणेकडचा भाग. हा प्रश्न आपल्याला राहिला होता, कोणत्या भागामध्ये सरासरी तापमान जास्त आहे? कमी पाहिलं आपण दक्षिणेकडे आहे. जास्त तापमान म्हणजे 28 अंश सेल्सिअस. तर ते तुम्हाला इथे उत्तरेकडच्या भागामध्ये किंवा अमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या आसपास किंवा ज्या भागातून विषुववृत्त जात आहे त्या भागामध्ये बघायला मिळतंय. 0 अंश ते 5 अंश उत्तर व दक्षिण या पट्ट्यामध्ये वाऱ्याची स्थिती कशी असेल? आता या ठिकाणी बघा, 0 अंश म्हणजे काय? विषुववृत्त. याच्या वरती थोडंसं म्हणजे पाच अंश आणि याच्या खाली थोडंसं म्हणजे 5 अंश. तर 0 अंशच्या वरती 5 अंश उत्तरेकडे आणि खाली 5 अंश दक्षिणेकडे या पट्ट्यामध्ये वाऱ्याची स्थिती कशी आहे? तर उत्तरेकडे जे वारं आहे तर ते येते कुठे? ईशान्य दिशेकडून. आणि हे जे दक्षिण 5 अंश आहे याच्याकडे वारं येते ते म्हणजे आग्नेय दिशेकडून. ठीक आहे. सो या नकाशात वितरण दाखवण्याची पद्धत कोणती आहे? तर 9वीला आपण 3 प्रकारच्या नकाशा वितरण पद्धत बघितल्या होत्या. एक तर होती ती म्हणजे आपली टिंब पद्धत, ज्याच्यामध्ये आपण लोकसंख्या वगैरे दाखवायला वापरायचो. दुसरी होती ती म्हणजे क्षेत्रगणी पद्धत, तर यामध्ये कृष्ण धवल छटांचा उपयोग करायचो, रंगछटांचा पण उपयोग करायचो, पण या ठिकाणी रंगछटांसोबत समदाब रेषा वगैरे पण आहेत, समताप रेषा वगैरे पण आहेत. सो हे क्षेत्रगणीमध्ये नाही येणार. आणि नेक्स्ट होतं ते म्हणजे समघनी पद्धत, ज्यामध्ये रंगछटा आणि त्यासोबतच अशा प्रकारे ज्या रेषा आहेत, समताप रेषा वगैरे हे सुद्धा दाखवलं जायचं. सो समघनी इज अवर करेक्ट आन्सर. ठीक आहे. तर इथे आपण ना वरचेवर बघितलं की साधारणतः कशा पद्धतीने पर्जन्यमान आहे, तापमान आहे, या सगळ्या गोष्टी. खाली तुम्हाला बघायला मिळतंय. आता हे कसं आहे की प्रत्येक जो भाग आहे, प्राकृतिक रचना जी आहे ब्राझीलमध्ये, ती गियाना उच्चभूमी म्हणजे असं हॉरिझॉन्टल बघतोय, आता आपण असं समोरून बघतोय की ज्या ठिकाणी गियाना उच्चभूमी आहे किंवा अजस्र कडा वगैरे आहे त्याची उंची किती आहे आणि त्यानुसार पर्जन्य कसं आहे ते आता आपण बघतोय. तर बघा, ज्या ठिकाणी अमेझॉन नदीचं खोरं आहे त्या ठिकाणी पर्जन्य आणि तापमान दोन्ही पण जास्त आहे. एक तर पहिली गोष्ट दुर्गम भाग आहे, झाडं खूप आहेत, त्यामुळे पर्जन्य असणं स्वाभाविक आहे. तापमान जास्त आहे कारण विषुववृत्ताचा भाग आहे, सूर्याची किरणं डिरेक्टली पडतायत पृथ्वीवरती, त्यामुळे या ठिकाणी तापमान जास्त आहे. गियाना उच्चभूमी त्याच्या वरचाच भाग आहे, त्याच्यामुळे अर्थात अमेझॉन खोऱ्याच्या आसपास आहे किंवा विषुववृत्ताच्या आसपास आहे, त्यामुळे तापमान आणि पाऊस किंवा पर्जन्य दोन्हीही समप्रमाणामध्ये आहे. पॅराग्वे पॅराना नदीचे खोरे म्हणजे या भागामध्ये तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी हळूहळू जे आहे तर ते तापमान सुद्धा कमी होते, कारण हे मकर वृत्ताच्या आसपास आहे, ज्या ठिकाणी समशीतोष्ण भाग आहे आणि पर्जन्य पण या ठिकाणी कमी होत आहे. दलदलीचा भाग आहे हा. त्यानंतर अमेझॉन उच्चभूमीच्या भागामध्ये पर्जन्य अजून कमी झाले, कारण हे वारे जे आहेत तर ते अमेझॉनच्या उच्चभूमीमुळे उंचीमुळे जे आहेत तर ते अडवले जातात आणि पुढच्या भागामध्ये इतका मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्य नाहीये. तापमान सुद्धा कमी आहे, कारण अगेन बिकॉज ऑफ दी मकर वृत्त. त्यानंतर बघा, अजस्र कडाच्या आसपास जो मागचा भाग आहे, ज्या ठिकाणी सपोज हा कडा आहे, इकडे समुद्र आहे, तर या भागामध्ये छान पाऊस पडेल, बट याच्या ज्या नंतरचा भाग आहे जिथे उच्चभूमी वगैरे आहे त्या भागापर्यंत वारे पोहोचतच नाहीयेत आणि त्यामुळे इथे काय होतंय, पावसाचं प्रमाण कमी होत जातंय. ठीक आहे. आणि इकडे काय आहे, किनारी प्रदेश आहे म्हणजे उत्तर अटलांटिक, बेसिकली या ठिकाणी दक्षिण अटलांटिक महासागर आहे. तर असं साधारणतः हे आहे सगळं. आता नेक्स्ट आपण येऊयात भारताकडे. सो सेम नकाशा आहे, हे नकाशे तुम्हाला ड्रॉ करण्यासाठी नाही येणार, म्हणजे नकाशामध्ये प्रश्नांची उत्तरे लिहा यासाठीच हे नकाशे विचारले जाऊ शकतात दोन्ही पण. तर बघा, सेमच रिडिंग आहे याच्यामध्ये पण, फक्त इथे जी कक्षा आहे तर ती बदलतीये.
जे लाईट कलर मध्ये आहे म्हणजे साधारणतः इकडचा वाळवंटाकडचा भाग त्या ठिकाणी 500 पेक्षा कमी पर्जन्य आहे आणि जो डार्क कलर आहे म्हणजे घाटातला भाग असेल या ठिकाणी ईशान्येकडच्या भागामधला पर्जन्यमानाचा भाग असेल तर या ठिकाणी 4000 जास्त पेक्षा पण जास्त मिलीमीटर पाऊस पडतोय. तर 4000 मिलीमीटर पेक्षा अधिक पर्जन्य असलेले प्रदेश कोणते आहेत? एक तर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतोय पश्चिम घाटामधला दक्षिणेकडचा भाग जो आहे आणि भारताच्या ईशान्येकडचा भाग जो आहे ज्या ठिकाणी मेघालय वगैरे आहे किंवा हा मेघालय घेऊ शकता तुम्ही ज्या ठिकाणी चेरापुंजी, मौसिनराम, शिलॉंग मेघालय आहे या भागामध्ये पर्जन्य जास्त आहे. कमाल आणि किमान तापमानाचे प्रदेश कोणते आहेत? तर बघा कमाल म्हणजे सगळ्यात जास्त तापमान. तर सगळ्यात जास्त तापमान जे आहे मॅक्सिमम तुम्हाला 29 बघायला मिळतंय. तर हे साधारणतः तुम्हाला भारताच्या पश्चिमेकडे किंवा तुम्ही म्हणू शकता की राजस्थान, गुजरात हा जो भाग आहे ज्या ठिकाणाहून कर्कवृत्त पास होतं. कर्कवृत्त पण तुम्हाला नकाशामध्ये दाखवायला विचारलं जातं. सो कर्कवृत्ताची डिरेक्शन नीट बघून घ्या. माझी थोडीशी वरखाली होऊ शकते आता, पण तुम्ही नीट बघून घ्यायची आहे. साधारणतः असं जातं कर्कवृत्त. सो हे जे कर्कवृत्त आहे तर कर्कवृत्ताच्या भागामध्ये कमाल तापमान बघायला मिळते गुजरात, राजस्थान या भागामध्ये. आणि किमान तापमान कुठे बघायला मिळते तुम्हाला? किमान आय गेस 20 आहे. 20च्या खाली कुठे आहे का? नाही. सो तुम्हाला वरती उत्तरेकडे या ठिकाणी किमान तापमान जे आहे तर ते बघायला मिळते. इव्हन इव्हन ईशान्य भागामध्ये पण ज्या ठिकाणी भरपूर पाऊस आहे त्या ठिकाणीही तुम्हाला किमान तापमान म्हणजे कमीत कमी तापमान जे आहे तर ते बघायला मिळते. तापमान कोणत्या दिशेने वाढत आहे? तर तापमान जर बघायचं म्हटलं तर तापमान मोस्टली तुम्हाला ज्या ठिकाणाहून कर्कवृत्त पास झालंय त्या ठिकाणी वाढलेलं बघायला मिळतंय किंवा इनफॅक्ट आपण असं म्हणू शकतो की दक्षिणेकडचा जो भाग आहे भारताचा तापमान जे आहे तर ते जास्त आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट वाऱ्यांची दिशा सांगा आणि या वाऱ्यांचं नाव काय आहे? तर बघा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतंय की भारतामध्ये हे जे पूर्व सॉरी उत्तर, ईशान्य, पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य. सो हे जे नैऋत्य भागाकडून येणारे वारे आहेत भारताकडे तर त्यामुळे भारतामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे मान्सून येतो. नेक्स्ट आहे भारतातील पर्जन्यासाठी कोणते वारे कारणीभूत आहेत? नैऋत्य मोसमी वारे. राजस्थानच्या काही भागामध्ये वाळवंट आढळते याचं कारण काय असेल? सो बघा या ठिकाणी तुम्हाला राजस्थानचा भाग बघायला मिळतोय आणि या ठिकाणी वाळवंट आहे. एकतर वाळवंट का आहे? या ठिकाणी पाऊस कमी पडतोय. पाऊस का कमी पडतोय याचं कारण तुम्हाला या पाठामध्ये बघायला मिळेल. तर ऑलरेडी आपण प्राकृतिक रचनेचा अभ्यास केलाय. सो त्यामध्ये आपण बघितलंय की या ठिकाणी अरवली पर्वत आहे. आता मला एक सांगा, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की आपल्या भारतामध्ये नैऋत्यकडून ईशान्येकडे येणारे जे वारे आहेत, म्हणजे इथून जे येणारे वारे आहेत त्यामुळे पाऊस पडतोय. आता या अरवली पर्वताची दिशा पण नैऋत्य ते ईशान्य अशाच प्रकारची आहे. सो इथून जे काही वारे येतात ना ते वारे या पर्वतामुळे अडवले जातात. म्हणजे या भागामध्ये तर ते वारे इथून जातात असे सलग, पण याच्या मागे ते वारे जातच नाही. हा पर्वत काय करतो? मध्ये आहे. असे जेव्हा वारे जातात तेव्हा त्यांना इकडे जायलाच मिळत नाही कारण पर्वत खूप जास्त उंच आहे. त्याच्यामुळे हे वारे असे निघून जातात. याच्या मागे जातच नाही. आणि याच्या मागे काय आहे? राजस्थानचा भाग आहे. सो इकडे वारेच येत नसल्यामुळे पाऊसच येत नाही आणि त्यामुळे राजस्थानच्या भागामध्ये म्हणा किंवा अरवली पर्वताच्या मागच्या भागामध्ये जे आहे तर ते पर्जन्यछायाचा भाग निर्माण होतो किंवा पर्जन्यछायाचा प्रदेश निर्माण होतो जसा आपण अजस्र कडामुळे पाहिला होता ब्राझीलमध्ये. आणि सिमिलरली तेच कारण आहे की या ठिकाणी तुम्हाला राजस्थानच्या भागामध्ये वाळवंट बघायला मिळतंय आणि पर्जन्य नाही पाहायला मिळत आहे. सो त्याच्यामुळेच प्राकृतिक रचना असेल किंवा हवामान असेल हे सगळे चॅप्टर्स एक दुसऱ्याला कनेक्टेड आहेत आणि इव्हन तुम्हाला पाहायला मिळेल की पुढे सगळेच पाठ एकमेकांवरती जे आहेत तर ते आधारित आहेत. त्यानंतर पुढे असं आहे की देशाच्या उत्तर भागामध्ये हवामान कोणत्या प्रकारामध्ये मोडतं? तर उत्तर भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळते की इथून जे आहे तर ते असं एक मिनिट ड्रॉ करायचं हा इथून जे आहे तर ते असं साधारणतः कर्कवृत्त जातंय. ठीक आहे. सो कर्कवृत्ताच्या आसपासचा हा भाग असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला समशीतोष्ण हवामान जे आहे तर ते बघायला मिळतं. भारतामधून जाणारे आणि हवामानावरती परिणाम करणारे प्रमुख अक्षवृत्त काढा. भारतातून एकच अक्षवृत्त जातं ते पण कर्कवृत्त आहे. आता याची ऍक्च्युअल डिरेक्शन ना तुम्हाला बघावी लागेल या आपल्या पाठामध्ये कारण मी अंदाजे ड्रॉ करते तुम्हाला मात्र प्रॉपरली ड्रॉ करायचं आहे. तर या ठिकाणी बघा तुम्हाला बघायला मिळतंय हे जे आपलं आहे तर हे आहे आपलं कर्कवृत्त. ठीक आहे. याचं हे लिहायचं आहे 23°50'. तर हे याचं स्थान आहे किंवा ठिकाण आहे 23°30'. ना एक मिनिट काहीतरी चुकीचं म्हटलं का मी? 23°30' आय गेस. हा सॉरी 23°30' उत्तर हा 50 नाही 30 मिनिटं. 23°30' उत्तरावरती काय आहे आपल्याकडे कर्कवृत्त आहे हे त्याचं स्थान पण लिहायचंय 23°30'. सो या ठिकाणी तुम्हाला कर्कवृत्त बघायला मिळते तर ह्याचं ठिकाण म्हणजे कुठल्या भागामधून जात आहे अगदीच मोजून मापून नाही पण ऍटलिस्ट
ते गुजरातचं महाराष्ट्रामधून पास नको व्हायला, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही कर्कवृत्त पूर्ण ड्रॉ कराल ते तुम्हाला लिहायचंय 23°30' उत्तर असं, कारण ते त्याची पोझिशन आहे, लोकेशन आहे. आणि प्रत्येक अक्षवृत्ताला लोकेशन हे असतंच, त्यामुळे तुम्हाला ते सांगायचं आहे. तर भारताच्या हवामानावरती अक्षवृत्त परिणाम करतं आणि ब्राझीलमध्ये मकर वृत्त आणि विषुववृत्त आहे. सिमिलरली ज्याप्रमाणे आपण भारतामध्ये आता अक्षवृत्त काढलं, तुम्हाला हे पण बघायचं आहे की ब्राझीलमध्ये मकर वृत्त आणि विषुववृत्तांचं ठिकाण काय आहे, कुठून पास होत आहे, कारण तेही तुम्हाला नकाशा ड्रॉ करताना ड्रॉ करायला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पुढे पाहतोय, भारताच्या द्वीपकल्पीय पठाराच्या कोणत्या भागामध्ये निमशुष्क स्थिती तुम्हाला बघायला मिळते, म्हणजे पाऊस नाही पडत आहे, बेसिकली खूप कमी पाऊस पडते, शुष्क जास्त आहे, म्हणजे अर्ध ड्रायनेस आहे किंवा कोरडेपणा आहे असं कुठे बघायला मिळते. कोरडेपणा बेसिकली काय आहे, कारण पाऊस पडत नाहीये त्या ठिकाणी. सो तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर भारताच्या पश्चिमेकडे तुम्हाला पश्चिम घाट बघायला मिळतोय. आताच आपण काय बघितलं की नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे भारतामध्ये पाऊस पडतो. आपण हेही बघितलं की जे पर्वत आहेत तर ते काय करतात, वाऱ्यांना अडवतात, ठीक आहे, आणि त्याच्यामुळे पर्वताच्या अपोजिट डिरेक्शनला पाऊस नाही पडत. सो हे जे पश्चिम घाट आहे या ठिकाणी खूप मोठे मोठे डोंगर आहेत. त्यामुळे काय होतं, हे जे वारे येतात ना ते वारे असे निघून जातात इथून. पण या भागामध्ये तितकेसे वारे येतच नाहीत, कारण पर्वत खूप मोठे मोठे आहेत आणि त्यांना ओलांडून वाऱ्यांना येता येत नाही. आणि या भागामध्ये जर वारे आलेच नाहीत तर या ठिकाणी काय होतं, मग पावसाचं प्रमाण कमी होतं. आणि म्हणून असं म्हटलंय की कट झाले, आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की या भागामध्ये असा आहे निमशुष्क भाग आहे. ठीक आहे. सो तर तुम्ही घेऊ शकता की पश्चिम घाटाच्या पूर्वेकडचा भाग जो आहे तर तो निमशुष्क भाग आहे. तर हे झालं भारत आणि ब्राझील दोन्ही देशांचे नकाशे. आता बघा, तुम्हाला ब्राझीलमध्ये ना वार्षिक सरासरी तापमान आणि वार्षिक सरासरी पर्जन्य याचे काही आलेख दिलेले आहेत. तर 4 प्रदेश आहेत. मेनॉस बेट आपण पाहिलं होतं मागच्या पाठामध्ये जलप्रणालीमध्ये. आय होप की तुम्हाला आठवते, नसेल तर परत एकदा व्हिजिट करा. त्यानंतर बेलेम आहे. बेलेम कुठे आहे बघा, या भागामध्ये आहे. त्यानंतर आहे पोर्टो अलेग्रे या भागामध्ये आणि रिओ दे जेनेरिओ या भागामध्ये आहे. तर तुम्हाला 2 ठिकाणं दिलेली आहेत, उत्तर अटलांटिक महासागराच्या आसपासची किंवा उत्तरेकडची, आणि 2 ठिकाणं दिलेली आहेत ती म्हणजे दक्षिणेकडची. तर आता बघा, या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हे जे ग्रीन कलरचा ग्राफ आहे तर तो काय दाखवतो आहे, तर ग्रीन कलरचा ग्राफ तुम्हाला दाखवतोय की पर्जन्यमान किती आहे. सो या ठिकाणी साधारणतः तुम्हाला 250च्या आसपास वगैरे पर्जन्य बघायला मिळते. ठीक आहे, पर्जन्य दाखवायचं काम कोणाचं आहे, ग्रीन कलरच्या पार्टचं आहे. आणि हे जे तुम्हाला बघायला मिळते लाईन्स, त्यातली जी पिंक लाईन आहे तर ती तुम्हाला कमाल तापमान दाखवत आहे, आणि जी ब्ल्यू लाईन आहे तर ती किमान म्हणजे मिनिमम तापमान दाखवत आहे. सो आता नकाशामध्ये काय विचारले, चारही शहरातील तापमान कोणत्या महिन्यामध्ये सर्वात अधिक आहे. तर पहिल्या इथे जर बघायचं म्हटलं मॅनॉस मध्ये, तर साधारणतः ऑगस्ट ते ऑक्टोबर तुम्हाला तापमान जास्त बघायला मिळते. अगेन इथे पण बेलेम मध्ये बघायचं म्हटलं तर जून पासून ते डिसेंबर पर्यंत तापमान जास्त आहे. त्यानंतर पोर्टो अलेग्रे मध्ये बघायचं म्हटलं तर जानेवारी फेब्रुवारी मध्ये तापमान जास्त आहे. त्यानंतर डिसेंबर, म्हणजे डिसेंबर ते फेब्रुवारी मध्ये तापमान जास्त आहे. आणि हेच जर आपण रिओ दि जेनेरिओ मध्ये बघायचं म्हटलं तर फेब्रुवारी मध्ये तापमान आणि डिसेंबर मध्ये तापमान जास्त आहे. तर हे तुम्हाला प्रत्येक देशाचं लिहायचंय. दिलेल्या शहरांमध्ये जास्त पाऊस कोणत्या महिन्यामध्ये पडतो, तर जास्त पाऊस बघा इथे मार्च मध्ये पडतोय मेनॉस मध्ये. बेलेम मध्ये पण मार्च मध्येच पाऊस पडतोय. हे जर आपण पोर्टो अलेग्रे मध्ये बघायचं म्हटलं तर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जास्त पाऊस आहे. आणि रिओ दे जेनेरिओ मध्ये बघायचं म्हटलं तर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च हा जो 4 महिन्यांचा कालखंड आहे यामध्ये पाऊस पडतोय. ब्राझील मधील पर्जन्य ऋतूचा कालावधी कोणता आहे, तर अगेन वरच्यावर बघायचं म्हटलं तर काही फिक्स्ड कालावधी बघायला नाही मिळत आपल्याला, डिपेंडिंग अपॉन की वारे कसे आहेत त्याप्रमाणे पाऊस बघायला मिळतोय. त्यानंतर आता आपण बघूयात नेक्स्ट. ओके, सो पर्जन्य ऋतूच्या कालावधीमध्ये ना आता हे डिपेंड करेल बघा, मॅनॉस मध्ये कुठला बघायला मिळते, साधारणतः मार्च एप्रिलचा काळ आहे. बेलेम मध्ये पण मार्च एप्रिलचा काळ आहे, म्हणजे उत्तरेकडे मार्च एप्रिलचा काळ आहे. दक्षिणेकडे पोर्तो अलेग्रे आणि रिओ दि जेनेरिओ मध्ये बघायचं म्हटलं तर ऑगस्ट सप्टेंबर आहे. या ठिकाणी डिसेंबर ते फेब्रुवारी मार्च आहे, म्हणजे प्रत्येक शहरानुसार या ठिकाणी बदलत आहे बिकॉज ऑफ द वारे. नेक्स्ट आहे, कोणत्या शहराची तापमान कक्षा सर्वाधिक आहे व ती किती आहे. तर इथे बघा, इथे कमाल तापमान तुम्हाला बघायला मिळते काहीतरी 33च्या आसपास वगैरे मॅनॉस मध्ये. तर 33°C या ठिकाणी कमाल तापमान आहे, आणि किमान तापमान किती आहे, साधारणतः 28 वगैरे, 28 नाही, साधारणतः 24 वगैरे मानू शकतो आपण. सो 24 जे आहे तर ते किमान आहे आणि 33°C कमाल आहे. इथे पण ऑलमोस्ट सेमच आहे, पोर्तो अलेग्रे मध्ये त्यापेक्षाही कमी आहे. सो आपण असं मानू शकतो की मॅनॉस मध्ये तापमान कक्षा जास्त आहे. रिओ दि जेनेरिओ मध्ये सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारचे हवामान आहे.
एकतर या ठिकाणी कमी पाऊस आहे पण तापमान जास्त आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो की दमट प्रकारचं आहे या ठिकाणी हवामान, आणि ते पण कसं आहे, सौम्य दमट मानू शकतो. सो हे सौम्य दमट प्रकारचं हवामान या ठिकाणी बघायला मिळतं. आता बघा, ब्राझीलमध्ये आपण नकाशा बघितला, आपण आलेख पण बघितला, 4 वेगवेगळ्या शहरांचा आपण अभ्यास पण केला. आता भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये काय दिलंय बघूया आपण. तर ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त असल्यामुळे हवामानामध्ये खूप विविधता आढळते. आपण बघितलं की नॉर्थमध्ये काहीतरी वेगळंच आहे, साऊथमध्ये काहीतरी वेगळंच आहे. हे जर आपण भारतामध्ये बघायचं म्हटलं तर आपल्याकडे असं वरवर का होईना पण आपण ठरवले की साधारणतः जर आपण बघायचं म्हटलं तर फेब्रुवारी ते मे जो आहे तर तो उन्हाळा असणार आहे, किंवा जून पासून ते एक ऑगस्ट पर्यंत किंवा सप्टेंबर पर्यंत वगैरे पावसाळा आहे, किंवा ऑक्टोबर पासून पुढे हिवाळा आहे. काहीतरी अशी खूप आपण म्हणूया की ठराविक नाही, पण अशी वरवर आपण एक विभागणी केलेली आहे. आणि ते पूर्ण भारतामध्ये फॉलो होतं. पण ब्राझीलमध्ये असं नाही बघायला मिळत आहे. ब्राझीलमध्ये आपण बघतोय की उत्तरेकडे काहीतरी साधारणतः मार्चच्या आसपास पाऊस पडतोय. दक्षिणेकडे बघायचं म्हटलं तर ऑगस्ट किंवा ऑक्टोबरच्या रेंजमध्ये पाऊस पडतोय. म्हणजे खूप जास्त व्हरायटी तुम्हाला इथे बघायला मिळतीये ब्राझीलमध्ये. जसे विषुववृत्तावर उष्ण वातावरण आहे, मकर वृत्ताजवळ दक्षिणेकडे समशीतोष्ण वातावरण आढळते आपल्याला. आग्नेय आणि ईशान्य दिशेकडून जे वारे आहेत तर ते ब्राझीलमध्ये पाऊस घेऊन येण्याचं काम करतात. ब्राझील उच्चभूमीचा काही भाग उत्तरेकडील किनाऱ्यापर्यंत आहे, आणि समुद्रावरून जे काही वारे येतात तर ते अजस्र कडामुळे अडवले जातात, हे पण आपण पाहिलं. आणि त्यामुळे किनारी भागामध्ये प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो, हे आपण ऑलरेडी नकाशामध्ये बघितलेलं आहे. उच्चभूमीच्या पलीकडे जर आपण बघायचं म्हटलं तर वाऱ्याचा प्रभाव कमी होत जातो, आणि म्हणून तिथे आपण बघितलं की व्हाईट कलरचा भाग आहे, म्हणजेच काय आहे, कमी पर्जन्य आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी अत्यल्प म्हणजे कमी पाऊस पडतो, आणि म्हणून तो काय आहे, पर्जन्य छायेचा प्रदेश. हा प्रदेश बघा कुठे बघायला मिळतोय आपल्याला, ईशान्येकडे बघायला मिळतोय. ठीक आहे. सो हा जो प्रदेश आहे तर हा अशा पद्धतीने ब्राझीलच्या ईशान्य भागामध्ये बघायला मिळतोय, आणि त्याला आपण आवर्षणाचा चतुष्कोन असं पण म्हणतो. तुम्हाला एक्झाम मध्ये आवर्षण चतुष्कोन ड्रॉ करायला येतं, तेव्हा तुम्हाला काय करायचं असतं, हा जो भाग आहे ईशान्येकडचा, याला तुम्ही असा एक गोल करून असं कलर कलर मध्ये इथे असं ड्रॉ करून दाखवू शकता. म्हणजे हा जो भाग आहे आवर्षण चतुष्कोनचा भाग आहे असं इथे रिप्रेझेंट करायचंय. त्या नकाशामध्ये ड्रॉ करायला येऊ शकतं. ओके, सो इथपर्यंत आहे ब्राझील. पुढे काय सांगितलंय, तापमानाच्या संदर्भामध्ये ब्राझीलच्या उत्तरेकडचा प्रदेश जो आहे तर तो उष्ण आहे. अगेन रिझन काय आहे, विषुववृत्त आहे. विषुववृत्त असल्यामुळे किरण जी आहेत सूर्याची तर ते सरळ पडतात, आणि म्हणून तापमान जास्त आहे. त्यानंतर तर दक्षिणेकडे जे प्रदेश आहेत त्या त्या ठिकाणी तापमान तुलनेने कमी आहे, कारण समशीतोष्ण भाग आहे, मकर वृत्त आहे. तर यामध्ये ऋतूनुसार पण विविधता आढळते, आणि म्हणून आपण उत्तरेकडचे 2 प्रदेश बघितले आणि दक्षिणेकडचे 2 प्रदेश बघितले आता आलेखमध्ये. सो ब्राझीलच्या किनारी भागामध्ये विषुववृत्ताजवळ तापमानामध्ये फारसा काही फरक पडत नाहीये, आणि या भागामध्ये जे वारे आहेत तर ते वरच्या दिशेने वाहत आहेत, जे पण इथून ईशान्येकडून वारे येतील तर ते. तसेच व्यापारी वाऱ्यांच्या एकत्रीकरणामुळे या भागामध्ये जो पट्टा आहे तर तो क्षीण असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे आवर्त निर्माण होत नाहीयेत. सो आवर्त म्हणजे बेसिकली तुम्ही बघितलं असेल की वारे अशा पद्धतीने जे गोल गोल फिरतात तर ते या ठिकाणी तयार होत नाहीये, कारण एवढा दाबच नाहीये इथे. ठीक आहे. सो त्यामुळे वारे वगैरे जे आहेत तर ते या ठिकाणी तयार नाही होत आहेत. आय मीन आवर्त वगैरे जे आहेत तर ते या ठिकाणी तयार नाही होत आहेत. तर त्यानंतर पुढे काय आहे अजून, ओके. आणि म्हणून ब्राझीलच्या किनारी भागामध्ये वादळे फार क्वचित होतात. तर हे बेसिकली तुम्हाला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, की ब्राझीलच्या उत्तरेकडच्या भागामध्ये किंवा किनारी प्रदेशाच्या आसपास वादळे फार कमी प्रमाणामध्ये निर्माण का होतात? कारण आवर्तच निर्माण होत नाहीत. वादळ निर्माण व्हायला असं फिरलं तर पाहिजे ते वारे. त्याच्यामुळे दाब तर असला पाहिजे, तर दाब असला पाहिजे तर वारे फिरतील. वारे फिरले तर आवर्त बनेल, आणि आवर्त बनलं तर वादळ येईल. सो बेसिकली असं काहीच होत नाही, त्याच्यामुळे ते वादळ नाही येत. या देशाचा बहुतांश भाग हा उष्ण कटिबंधामध्ये येतोय. बघितलं आपण विषुववृत्ताच्या आसपास येतोय. तर उत्तरेकडे काय आहे, विषुववृत्त आहे. या भागामध्ये हवेचे तापमान कसं आहे, जास्त आहे. अमेझॉनच्या खोऱ्याच्या आसपास साधारणतः 25 ते 28 अंश इतकं तापमान आपल्याला बघायला मिळते. तर बघा, या ठिकाणी सगळ्यात जास्त तापमान आहे, 28 अंश वगैरे तापमान आहे ब्राझीलमध्ये. तर उच्चभूमीच्या प्रदेशामध्ये तुलनेने हवामान थंड आहे, कारण मकर वृत्त पास होत आहे आणि सूर्याची किरणे लंबरूप पडतायत, थेट पडत नाहीये. आणि समुद्रामुळे किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये आर्द्र आणि सौम्य वातावरण आहे. अमेझॉनच्या खोऱ्यामध्ये सुमारे 2000 मिलीमीटर पाऊस पडतो, तर किनारी भागामध्ये साधारणतः 1000 ते 1200च्या आसपास वगैरे पाऊस पडतोय. ठीक आहे. सो डन. इथपर्यंत आपण ब्राझील बद्दल सगळं पाहिलंय. आता येऊयात आपण भारताकडे. सो ज्याप्रमाणे आपण ब्राझील मधल्या विविध शहरांचा अभ्यास केला तापमान आणि पर्जन्यमानाशी निगडीत, आता सेम आपल्याला भारतासाठी करायचंय. तर भारतामध्ये बघा, उत्तरेकडचं दिल्ली घेतलंय, इकडचं पूर्वेकडचं कोलकाता, त्यानंतर दक्षिणेकडे चेन्नई, आणि पश्चिमेकडे मुंबई, हे जे 4 मुख्य ठिकाणं आहेत आपल्या भारतामधली तर ती घेतलेली आहेत.
आता बघूया इथे काय प्रश्न आहेत. चेन्नई आणि उर्वरित ठिकाणांच्या पर्जन्याच्या काळामध्ये तुम्हाला कोणता फरक जाणवतो आणि का? तर चेन्नईमध्ये जर बघायचं म्हटलं आपण तर जो पाऊस आहे तर तो ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये पडतोय आणि इतर भागामध्ये जो पाऊस आहे तर तो जुलै ऑगस्ट मध्ये पडतोय. याचं कारण तुम्हाला पुढे बघायला मिळेल कारण परतीचा मान्सून जो आहे तर तो येतो दक्षिण भागामध्ये. सो आता आपण काय बघतोय की या ठिकाणी नैऋत्येकडून जे नैऋत्य मोसमी वारे येतात तर त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये पाऊस पडतो जुलै ऑगस्टच्या भागामध्ये म्हणजे जुलै ऑगस्टच्या काळामध्ये. पण जे साऊथचे काही प्रदेश आहेत तमिळनाडू असेल चेन्नई आहे केरला वगैरे आहे त्या ठिकाणी जुलै ऑगस्टचा पाऊस झाल्यानंतर पण सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबर मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतो ज्याला आपण परतीचा मान्सून म्हणतो. तर परतीच्या मान्सून बद्दल आपण इथे पुन्हा एकदा बघणार आहोत. सो ते तुम्हाला त्याचं रिझन पुढे कळेलच की हा कशामुळे होतोय. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते आपण पुढे बघूयातच. दिल्ली आणि कोलकाता यांच्या तापमानात वक्रात कोणते साम्य तुम्हाला बघायला मिळते तर बघा दिल्ली आणि कोलकाता दोघं पण एकतर उत्तरेकडच्याच आसपासच्या भागामध्ये आहेत. तर इथे मॅक्सिमम तापमान तुम्हाला मे मध्ये बघायला मिळते 40 अंश वगैरे. आणि सिमिलरली तुम्ही चेन्नईमध्ये पण बघायचं म्हटलं तर मॅक्सिमम तापमान जे आहे तर ते मे मध्येच बघायला मिळते 35-36 अंश आसपास. आणि सगळ्यात कमीत कमी तापमान जे आहे तर ते जानेवारीमध्ये आहे 10 अंश वगैरे. इथे पण कमीत कमी तापमान जानेवारीमध्ये आहे 7 ते 8 अंश वगैरे आणि डिसेंबरमध्ये आहे. तर त्यानंतर पुढे असं आहे तापमानामध्ये साम्य आढळते सेम महिन्यामध्ये सेम तापमानाची जास्त किंवा मॅक्सिमम किंवा कमाल तापमान तुम्हाला बघायला मिळते. चारही शहरांची सरासरी कमाल आणि किमान तापमान कक्षा काढा. दिल्लीमध्ये बघितलं आपण सगळ्यात जास्त तापमान हे 40-41 डिग्री सेल्सिअस आहे आणि कमीत कमी जे आहे तर ते 5 ते 7 अंश डिग्री सेल्सिअस आहे. कोलकातामध्ये पण जास्तीत जास्त 35-36 अंश आहे आणि कमीत कमी 9 ते 10 अंश आसपास आहे. मुंबईमध्ये पाहायचं म्हटलं तर जास्तीत जास्त तापमान तुम्हाला बघायला मिळते अगेन 34-35च्या दरम्यान आणि कमीत कमी जे आहे तर ते 16-17च्या दरम्यान बघायला मिळते. चेन्नईमध्ये जास्तीत जास्त तापमान 39-40 दरम्यान आहे आणि कमीत कमी 20 अंश तुम्हाला बघायला मिळते. ठीक आहे. हे तुम्ही लिहून काढू शकता. कोणत्या शहराची तापमान कक्षा कमी आहे आणि त्यावरून तुम्ही काय अंदाज काढाल. सो तापमान कक्षा कमी असणं म्हणजे अंतर कमी आहे कमाल आणि किमान तापमानामध्ये. तर हे मोस्टली तुम्हाला कोलकाताच्या या भागामध्ये किंवा या महिन्यामध्ये बघायला मिळतंय आणि मुंबईच्या पण या काही महिन्यांमध्ये तुम्हाला बघायला मिळतंय की तापमान जे आहे कमाल आणि किमान यांच्यामध्ये कमी डिफरन्स आहे किंवा कमी अंतर आहे. आता हे जर आपल्याला काढायचं आहे की पूर्ण वर्षासाठी म्हणजे या काही महिन्यांसाठी तर ठीक आहे. पण पूर्ण वर्षांसाठी जर आपण बघायचं म्हटलं तर दिल्ली आणि चेन्नईमध्ये कम्पेअर केलं तर बघा चेन्नईमध्ये तुम्हाला तापमान कक्षा कमी बघायला मिळते. सो पूर्ण वर्षभरासाठी आपण चेन्नई घेऊ शकतो. त्यानंतर मुंबईचे तापमान आणि पर्जन्यमानाच्या आधारे हवामानाचा अंदाज करा. तर मुंबईमध्ये तुम्हाला बघायला मिळते की दमट हवामान आहे, दमट स्वरूपाचं हवामान आहे. नेक्स्ट आहे या शहराचे सम आणि विषम हवामानामध्ये वर्गीकरण करा. तर सम म्हणजे काय की तापमान आणि जे पर्जन्यमान आहे ते साधारणतः तुम्हाला सम बघायला मिळतंय. तर हे तुम्हाला बघायला मिळणार आहे या ठिकाणी चेन्नईमध्ये बघा सम आहे. सेम मुंबईमध्ये पण सम आहे. पण हे जर तुम्ही बघितलं तर दिल्लीमध्ये बघा तापमान जास्त आहे. पाऊस जे आहे तर त्याचं पर्जन्यमान खूप जास्त कमी आहे. सिमिलरली कोलकातामध्ये पण तापमान खूप आहे पण पर्जन्यमान जे आहे तर ते कमी आहे. तर हे दोघं विषम आहेत कोलकाता आणि दिल्ली. ठीक आहे. त्यानंतर भारताचे हवामान मान्सून प्रकारामध्ये मोडते हे लक्षात ठेवायचे एमसीक्यूज मध्ये येऊ शकतं. देशाच्या मध्यातून जे कर्कवृत्त गेलेलं आहे त्या ठिकाणी सूर्यकिरणे लंबरूप पडतात आणि त्यामुळे जे सरासरी वार्षिक तापमान आहे तर ते अधिक असतं आणि हेच दक्षिणेकडे काय होतंय तापमान वाढत जातंय. हे आपण नकाशामध्ये पण पाहिलं की या ठिकाणी जे आहे ते तापमान जास्त आहे आणि दक्षिणेकडे हेच तापमान 29 वगैरे होतंय म्हणजे वाढत जातंय. त्यानंतर पुढे असं आहे की हिवाळ्यामध्ये जम्मू काश्मीर असेल किंवा हिमालयाच्या पर्वतामधल्या काही ठिकाणचं तापमान असेल तर ते -40 अंशापर्यंत पण जाऊ शकतं. भारतातील हवामानातील वैविध्य प्रामुख्याने अक्षवृत्तीय स्थान जे की आपल्या इथून कर्कवृत्त जात आहे आणि समुद्र सपाटीपासूनची जी काही उंची आहे यामुळे निर्माण होते. हिंदी महासागर आणि हिमालय पर्वत यांचा मान्सूनवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये फरक पडतो. हे तुम्हाला भौगोलिक कारणलिहामध्ये विचारलं जातं. तर बघा या ठिकाणी हे जे काही वारे येत आहेत नैऋत्य मोसमी वारे किंवा इकडून जे परतीचे मान्सूनचे वारे येतील तर ते सगळे हिंदी महासागरावरून येत आहेत आणि ते इथे जो आपला हिमालयाचा पर्वत आहे तर तिथे हे वारे अडवले जातात आणि हे पुन्हा एकदा भारतामध्ये असे येतात. ठीक आहे. सो बेसिकली यामुळे या ठिकाणी जो आपला हिमालय पर्वत आहे आणि हिंदी महासागर आहे यामुळे खरं तर आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्य आपल्याला बघायला मिळतं. तर हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे जे थंड वारे आहेत तर ते अडवले जातात. त्याचप्रमाणे नैऋत्य मोसमी वारे जे आहेत तर ते हिमालयाकडे जातात आणि तिथून परत माघारी फिरतात आणि त्यामुळे पंजाब, राजस्थान यासारख्या भागामध्ये पण कमी दाबाचा पट्टा जो आहे तर तो उन्हाळ्याच्या सुरुवातीला निर्माण होतो.
त्यामुळे हिंदी महासागराच्या भागामध्ये जास्त दाबपट्टा निर्माण होतो आणि तुम्हाला माहिती आहे की हवा नेहमी किंवा वारे नेहमी जास्त दाबपट्टा ते कमी दाबपट्टा वाहतात आणि म्हणूनच हिंदी महासागराकडून वारे कुठे वाहतात वरती, कारण हिंदी महासागराकडे जास्त दाबपट्टा आहे आणि वरच्या भागामध्ये कमी दाबपट्टा आहे. त्याच्यामुळे वारे नेहमी कुठून वाहत आहेत? हिंदी महासागराकडून उत्तरेकडच्या भागामध्ये वारे वाहत आहेत. त्यानंतर या भागामध्ये बाष्पयुक्त वारे जे आहेत त्यामुळे पाऊस पडतो. अर्थात वारे जे आहेत तर ते बाष्पयुक्त आहे. आपल्याकडे समुद्र आहे हिंदी महासागर, तिथून जे काही बाष्पीभवन झालं असेल ते या वाऱ्यांमुळे आहे. सो हे वारे कसे आहेत? बाष्पयुक्त आहेत आणि त्यामुळे या भागांमध्ये काय पडतोय? पाऊस पडतोय. ठीक आहे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे हा भाग जो आहे किंवा हा पाऊस जो आहे तर तो पश्चिम आणि पूर्व घाटांच्या अडथळ्यामुळे किनारी भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये पडतो. हे आपण मगाशी पण पाहिले की या ठिकाणी पश्चिम घाट असल्यामुळे जे काही वारे येतात त्यात या भागामध्ये किनारी भागामध्ये पाऊस पडतोय, पण याच्या पलीकडच्या भागामध्ये मात्र हिमशुष्क प्रदेश आहे. परंतु परंतु या घाटाचा जो वातान्मुख म्हणजे पुढचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी मात्र निमशुष्क प्रदेश आहे, कमी पाऊस पडतो. अगेन हवं तर बघूयात आपण इथे. तर या ठिकाणी बघा हे जे पश्चिम घाट वगैरे आहे याच्या किनारी भागामध्ये जो की कोकणचा भाग आहे या ठिकाणी खूप पाऊस पडतो. पण यांच्या इकडचा जो काही भाग आहे या ठिकाणी पाऊसच नाही पडत, कारण वारे पोहोचतच नाही. पडत नाही म्हणजे खूप कमी पाऊस पडतोय, कारण वारे पुढे पोहोचतच नाहीयेत. परंतु घाटाच्या वातान्विमुख म्हणजे ज्या ठिकाणी वारे पोहोचत नाहीये त्या भागामध्ये मात्र कमी पाऊस पडतोय. हे वारे जे आहेत तर ते अरवली पर्वतरांगांना समांतर वाहतात आणि म्हणून आपण पाहिलं की राजस्थानमध्ये वगैरे पण काय आहे? पाऊस कमी पडतो आणि त्या ठिकाणी वाळवंट आहे. हे वारे पुढे हिमालयाला जाऊन मिळतात आणि त्यांची बाष्पधरण शक्ती जी आहे तर ती वाढते. हिमालयाच्या नैसर्गिक तटबंदीमुळे इथे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो आणि म्हणूनच मी तुम्हाला मगाशीच दाखवल्याप्रमाणे की या ठिकाणी जे वारे आहेत तर ते जातात आणि हिमालयमुळे अडवले जातात आणि ते पुन्हा एकदा परत भारतामध्ये माघारी फिरतात. ठीक आहे. सो नैऋत्यकडून जे वारे गेले तर ते हिमालयामुळे परत माघारी फिरले आणि त्यामुळे परत परतीचा पाऊस सुरू होतो, जो की डिरेक्टली खाली येणार आहे ईशान्य दिशेकडे. ठीक आहे. नैऋत्य ईशान्येकडे परत खाली येणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी मगाशी सांगितल्याप्रमाणे की ऑक्टोबरमध्ये वगैरे चेन्नईचं असेल किंवा तमिळनाडूचा भाग जो आहे या ठिकाणी पाऊस पडतो, कारण हिमालयाने ते वारे जे आहेत हिमालयामुळे परत आलेले आहेत. सो त्याला आपण परतीचा मान्सून असं म्हणतो. सो हा मान्सून परतीचा काळ आहे ज्यामुळे द्वीपकल्पाच्या काही भागामध्ये पुन्हा एकदा पर्जन्य होतं. ईशान्येकडून हे वारे जे आहेत तर ते हिंदी महासागराकडे परततात. तर पर्जन्याचं एकूणच हवामान जे आहे पर्जन्याचा एकूणच जो एक कार्यकाळ आहे परतीच्या मान्सूनचा तर तो साधारणतः तुम्हाला ऑक्टोबरच्या आसपास, ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आसपास बघायला मिळेल. तर भारताचं हवामान एकूण वर्षभर उष्ण स्वरूपाचं असतं हे लक्षात ठेवायचंय. कर्क वृत्त हे भारताच्या सर्वसाधारणपणे मध्यातून जात असल्यामुळे भारताला उष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये पण आपण गणतो. ज्या ठिकाणी एकतर अनियमित पाऊस, दुष्काळ, चक्रीवादळ वगैरे होऊ शकतं, कारण भारतातल्या पश्चिम बंगालमध्ये किंवा अरबी महासागरामध्ये आवर्त वगैरे बनतात आणि त्यामुळे चक्रीवादळ वगैरे येऊ शकतं, जे की ब्राझीलमध्ये येत नव्हतं. सो हवामानशास्त्रानुसार भारतामध्ये आतापर्यंत आपण 3च ऋतू अभ्यासले की उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. पण अजून एक ऋतू आहे ते म्हणजे परतीचा मान्सून, जे की नवीन आज आपण बघतोय. तर या ठिकाणी आकृती 4.6 अ मध्ये बघा तुम्हाला वाहतूक कोंडी बघायला मिळते पावसामुळे ब्राझीलमध्ये आणि भारतामध्ये मोस्टली वाहनांची कोंडी बघायला मिळते. ठीक आहे. त्यानंतर पुढे 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 परत या ठिकाणी काही चित्र आहेत की आवर्षणाचं चतुष्कोन जे आहे जे की ब्राझीलमध्ये बघितलं आपण, पण भारतामध्ये पण आवर्षण म्हणजे पाऊस नसेल, पर्जन्य नसेल तर कसं आवर्षण आहे ते बघा. कोरडी जमीन वगैरे दुष्काळ पडलेला आहे. भारतातील हिमवर्ष आहे जे की ब्राझीलमध्ये नाही बघायला मिळणार. ब्राझीलमधला पाऊस साधारणतः असा आहे किंवा जंगलतोड वगैरे ब्राझीलमध्ये अशी चालू आहे. भारतामध्ये भात लागवड बघायला मिळते तुम्हाला कोकण किनारपट्टी किंवा पश्चिम घाटाचा जो अरबी समुद्राकडचा भाग आहे त्या ठिकाणी, कारण पाऊस खूप जास्त आहे. तर भारतामध्ये पाणी पुरवठ्याचे साधन आहे ते म्हणजे विहीर. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ब्राझीलमधला आवर्षण चतुष्कोन बघायला मिळतोय, जे की कोरडी जमीन तुम्हाला दोन्हीकडे पण सारख्याच प्रकारची बघायला मिळते. या ठिकाणी सगळ्यात इम्पॉर्टंट एमसीक्यूज बनतात की राजस्थानमधील जे गंगानगर आहे या ठिकाणी जून महिन्यामध्ये सुद्धा तापमान 50 अंश पर्यंत वगैरे वाढतं, कारण अर्थात त्या ठिकाणी पर्जन्य खूपच कमी आहे. कारगिलच्या शहरामध्ये हिवाळ्यातलं तापमान -48 पर्यंत वगैरे खाली उतरतं. मेघालयमध्ये आपण पाहिलं की मान्सून असेल, चेरापुंजी असेल, तर हे भारतातलेच नव्हे तर जगातले सगळ्यात जास्त पाऊस पडणारं ठिकाण आहे. त्यामुळे इथे तुम्हाला बघायला मिळते की खूप जास्त डार्क ब्ल्यू कलर आहे बघा. चेरापुंजी आहे, मान्सून आहे. या भागामध्ये खूप जास्त डार्क ब्ल्यू कलर आहे, कारण खूप जास्त पर्जन्य होतं या भागामध्ये मान्सून आणि चेरापुंजीमध्ये. तर साधारणतः 11,000 मिलीमीटरच्या आसपास पर्जन्य आहे. पश्चिम राजस्थानमध्ये जैसलमेर हा भारतातील सगळ्यात कोरडा भाग आहे आणि इथला वार्षिक सरासरी पर्जन्य 120 पेक्षा पण कमी आहे. अगेन अरवली पर्वतामुळे वारे जे आहेत तर ते
नैऋत्येकडून येणारे अडवले जातात. मान्सून परतीच्या काळामध्ये तामिळनाडूमध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडतो, म्हणून आपण पाहिले की चेन्नईमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये खूप जास्त पाऊस आहे. तर हे साधारणतः माहित आहे का तुम्हाला होतं. नेक्स्ट आहे भारत सॉरी ब्राझील. ब्राझील हा उष्णकटिबंधीय देश आहे. या भागामध्ये हिमवृष्टी होत नाही. का? एक तर इथून विषुववृत्त पास होते. परंतु काही आकस्मिक परिस्थितीमध्ये दक्षिण ध्रुवीय वारे जे आहेत तर ते ब्राझीलच्या दक्षिण भागामध्ये येऊन पोहोचतात. ज्या ठिकाणी तुम्हाला उरुग्वे वगैरे बघायला मिळते त्या ठिकाणी. आणि अशा वेळी मात्र त्या भागामध्ये हिमवृष्टी होऊ शकते. खूप आधी झाली आहे म्हणजे 1879, 1957 आणि 1985 मध्ये वगैरे तेव्हा झाली आहे बर्फवृष्टी. म्हणजे खूप रेअर आहे. होतच नाही असं नाही, होते पण खूप रेअर आहे. जर दक्षिण ध्रुवाकडून काही ते वारे आले तर त्यामुळे होईल तेवढीच. ओके. पण भारतामध्ये हिमवृष्टी वगैरे होणं हे जनरल आहे कारण वरती हिमालयाचा भाग असल्यामुळे. सो आय होप की तुम्हाला हा चॅप्टर नीट समजला असेल. एक्झाम मध्ये तुम्हाला हे नकाशे ड्रॉ करायला नाही येणार. पण नकाशे वाचनासाठी मात्र येऊ शकतात. चेरापुंजी आणि मौसेनग्राम हे जे दोन प्रदेश आहेत यांचं ठिकाण लक्षात ठेवा. तुम्हाला जास्त पर्जन्य चा भाग भारतामधला असा जर प्रश्न आला नकाशामध्ये ड्रॉ करायला तर तेव्हा तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे. सो आय होप की तुम्हाला हा चॅप्टर पूर्णतः समजला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि आता आपले भूगोलाचे ऑलमोस्ट 4 चॅप्टर झालेले आहेत. सो फर्स्ट सेमिस्टरला मोस्टली 4 चॅप्टर्स किंवा 3 ते 4 चॅप्टर्स एक्झाम मध्ये विचारले जातात. पण तरी पण आपण एक 5वा चॅप्टर बघूयात आणि त्यानंतर मी राज्यशास्त्र घ्यायला सुरुवात करेन. ठीक आहे. सिमिलरली आपल्या इतिहासाचे पण 3 चॅप्टर झालेले आहेत. त्याचे पण मी 4 घेईन किंवा 5 घेईन. आणि त्यानंतर आपण एक नवीन विषय कंटिन्यू करणार आहोत जेणेकरून फर्स्ट सेमिस्टर पर्यंत सिलेबस आपला कंप्लीट होईल. सो इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र व्यतिरिक्त पण कोणता विषय मी घेतला पाहिजे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ऍज युजल सितारे म्हणजे स्टार्स किती द्याल तुम्ही या व्हिडिओला ते पण सांगा. लाईक करा, शेअर करा आणि थँक्यू सो मच. सी यू नेक्स्ट सेशन. बाय.